नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण बघा जी की टीईटी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी मित्रांनो बघा परिसर अभ्यासची या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका बघा आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। मित्रांनो बघा, परिसर अभ्यासाशी मित्रांनो निगडीत जेवढे बघा का या ठिकाणी PYQ प्रश्न आहेत बघा संपूर्ण मित्रांनो आपण आपल्या बघा व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहेत मित्रांनो। म्हणून बघा आजचा हा आपला बघा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही हा बघा आपला व्हिडिओ या ठिकाणी अभ्यासत असाल, पाहत असाल तर बघा पहिलं तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र करून घ्या। ओके, सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या मित्रांनो बेल नोटिफिकेशनचं बटन देखील तुम्ही या ठिकाणी क्लिक करून घ्या। म्हणजे बघा मित्रांनो जेव्हा केव्हा बघा आम्ही या ठिकाणी बघा व्हिडिओ अपलोड करून मित्रांनो तेव्हा या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा येईल। म्हणून मित्रांनो पहिलं सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकॉनचं मित्रांनो बटन देखील तुम्ही या ठिकाणी प्रेस करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, महावीरांनी जैन श्रमणांसाठी कोणते 5वे वृत्तही सांगितले आहे? तर बघा मित्रांनो महावीर जे आहेत मित्रांनो त्यांनी जैन श्रमणांसाठी मित्रांनो कोणते 5वे वृत्तही सांगितलेलं आहे? तर ते म्हणजे बघा जी की ब्रह्मचर्य मित्रांनो बघा हे 5वे वृत्त सांगितलेलं आहे। बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। पुढे, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली? तर बघा मित्रांनो आपल्या भारतातील मित्रांनो जी की ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम बघा कोणत्या शहरात राबवली गेली? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब जी की अमृतसर बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। ओके, पुढे, समर्थ रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी डॅश डॅश मंदिरे उभारली? तर बघा मित्रांनो समर्थ रामदास यांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी कोणती मंदिरे उभारली? तर ती म्हणजे बघा की क्रमांक बघा हनुमानाची मित्रांनो मंदिरे उभारली होती। ओके, पुढे चौथा, भारतीय किसान संघ कोणत्या राज्यात कार्यरत होता? तर बघा मित्रांनो भारतीय किसान संघ हा कोणत्या राज्यामध्ये कार्यरत होता? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ड पंजाब मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ओके, पुढे पाचवा, जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान डॅश डॅश कारणांनी वाढते? बघा मित्रांनो जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हामध्ये ठेवली जाते तेव्हा आतील तापमान हे मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा हरितगृहाच्या परिणामाच्या मित्रांनो बघा कारणाने या ठिकाणी मित्रांनो बघा वाढते बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे। ओके, पुढे, खालीलपैकी कोणती संपूर्ण परजीवी वनस्पती आहे? तर बघा मित्रांनो खालीलपैकी कोणती संपूर्ण परजीवी वनस्पती आहे? तर ती बघा जी की क्रमांक ब अमरवेल ही मित्रांनो बघा जी की वनस्पती आहे ही संपूर्ण मित्रांनो बघा परजीवी मित्रांनो बघा वनस्पती आहे। ओके, जे की लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो काय करा बघा हे आपलं व्हिडिओ बघा तुम्ही पाहण्यासोबत मित्रांनो काय करा वही पेन घ्या आणि संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो लिहून घ्या आणि बघा जवळपास 1 ते 2 तासाच्या आत बघा मित्रांनो हे संपूर्ण बघा आपल्या प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर करून घ्या। कारण मित्रांनो 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातील या स्वरूपाचे मित्रांनो हे संपूर्ण काही प्रश्नसंच आपली आजची असणार आहेत। म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो लिहून घ्या आणि मित्रांनो पाठांतर मात्र आताच्या आता करायला विसरू नका। ओके, पुढचा, चष्म्याचे भिंग कशापासून बनवितात? तर बघा मित्रांनो चष्म्याचे जी की बघा भिंग कशापासून बनवले जाते? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा फ्लिंट काच मित्रांनो बघा फ्लिंट काचपासून मित्रांनो बघा जी की चष्म्याचे भिंग बघा बनवले जाते। ओके, जे की बघा लक्षात ठेवायचं आहे। पुढे, आठवा, बायनरी कोडेडमध्ये किती बिट्स वापरतात? बघा मित्रांनो बायनरी कोडेडमध्ये किती एकूण बघा जी की बिट्स वापरतात? तर बघा जी की क्रमांक बघा 4 बिट्स वापरतात मित्रांनो बघा जी की 4 बिट्स या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, पुढे 9वा प्रश्न, महाराष्ट्रात बघा सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? तर मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा या ठिकाणी कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा लातूर या ठिकाणी आहे बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर। पुढे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा कोठे आहे? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध जी की शीख गुरुद्वारा कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते म्हणजे बघा जी की नांदेड मित्रांनो बघा या जिल्ह्यामध्ये जे की गोदावरी मित्रांनो बघा तीराच्या मित्रांनो बघा जी की काठावर आहे बघा जी की लक्षात बघा तुम्हाला सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे। ओके, पुढचा, कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला? ओके, तर बघा मित्रांनो कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून या ठिकाणी उभा राहिलेला आहे?
तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक 1 अ बघा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ मित्रांनो बघा या 4 राज्याच्या सहकार्यातून बघा मित्रांनो कोकण रेल्वे प्रकल्प हा मित्रांनो बघा जो की उभा राहिलेला आहे. ओके, जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगररांगावर बांधण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो प्रतापगड हा जो मित्रांनो बघा किल्ला आहे हा कोणत्या डोंगररांगावर या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा भोरप्या मित्रांनो बघा या डोंगररांगावर प्रतापगड हा किल्ला मित्रांनो बघा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. पुढे राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो राजमाची हा किल्ला बघा जी की क्रमांक बघा पुणे मित्रांनो बघा या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, पुणे बघा मित्रांनो हा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. 14वा महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदविण्याकरिता कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाने लोकांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी स्वीकारण्याकरिता कोणता बघा जी की उपक्रम मित्रांनो नोंदविला आहे किंवा राबविला आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड महापोर्टल बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे रामायणातील प्रसिद्ध पंचवटी कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा मित्रांनो रामायणातील बघा जी की प्रसिद्ध मित्रांनो पंचवटी कोणत्या शहरात स्थित आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक 1 जी की अ मित्रांनो बघा नाशिक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, छत्रपती संभाजी महाराज टर्मिनस म्हणजेच मुंबईचा मित्रांनो डॅश डॅश साली जागतिक वारसा स्थळामध्ये मित्रांनो समावेश झाला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा मित्रांनो जे की जागतिक वारसा स्थळामध्ये कोणत्या वर्षी समावेश झाला? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब जे की 2004 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे 17वा वरलक्ष्मी आणि लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर वरलक्ष्मी आणि लक्ष्मी मित्रांनो बघा या दोन कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा जी की क्रमांक क कापूस मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके, कापूस. पुढे देशातील कोणत्या नदीच्या प्रवाहामार्फत जबलपूर जवळील भेड़ाघाट येथे धुवांदार हा बघा धबधबा निर्माण झालेला आहे? तर बघा मित्रांनो देशातील बघा मित्रांनो जी की क्रमांक ड नर्मदा मित्रांनो या नदीच्या प्रवाहामार्गात जबलपूर जवळील भेड़ाघाट येथे बघा धुवांदार हा मित्रांनो धबधबा निर्माण झालेला आहे. बघा जी की क्रमांक बघा ड नर्मदा बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके, नर्मदा. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर बघा मित्रांनो फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ पुणे मित्रांनो बघा या ठिकाणी आहे. ओके, शेवटचा 20वा कोणत्या प्रदेशाला बघा देवभूमी मन असेही म्हणतात किंवा देवभूमी मित्रांनो असे म्हणून ओळखले जाते? तर बघा मित्रांनो कोणत्या प्रदेशाला देवभूमी म्हणतात? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब उत्तराखंड मित्रांनो बघा या प्रदेशाला देवभूमी मित्रांनो असे म्हणतात. तर बघा मित्रांनो हे होते आपले बघा जी की TETसाठी मित्रांनो परिसर अभ्यासाशी मित्रांनो निगडीत असणारे 20 मित्रांनो बघा जी की अत्यंत महत्त्वाची प्रश्नसंच. जर तुम्हाला हा मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर बघा आपल्या मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत बघा देखील मित्रांनो आपला हा आजचा संपूर्ण भाग अवश्य शेअर करा. आणखी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.